हात करा की पण नाही सरका पूर्ण मागे सरका. छोटी पोरं इथे यायचं. तो कुठे गेला छोटावाला? कुठे राहिला मग रात्री? तशी सवय लागते तुम्हाला. मी आधी रात्रीच येत होतो खाली काय, एकतर मला बोलायला येत नाही, दिवसभर माझा घसा बसतो, हा एक महत्वाचा पॉईंट. आता मी घसा करत करत गुळण्या करत 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 तासभर कसा तर रिपेअर केलाय. ओके, सगळंच ऍडजस्ट करू शकत नाही, कारण नाशिकवरनं सुद्धा मुलं आली होती काल, 17-18 जण आले होते. आणि तुम्हाला एक 10 मिनिटं इन्फॉर्मेशन सांगतो, म्हणजे काय देतोय काय नाही. आता मित्राचे मैत्रिणीचे वाढलेले रिझल्ट कोणी कोणाचे बघितले ते मला सांगा. मी कुठून आलाय तुम्ही? कुठून आलाय? किती वाढले त्याचे? वय किती? त्यांनी काय सांगितलं? हाईट वाढते जा. तुमच्या भंडारा. यस. किती वाढले त्याचे? 1 ते 1.5 सेंटीमीटर. 1 ते. वय किती? 22. त्यांनी मेसेज काय दिला? जाऊन पाहू म्हणला तू. जाऊन पाहू. हा चला. मित्र शेगावून आलो. वय किती? हा शेगावले ते 4-5 जण आहेत, डबल असेल. 19 वय त्यांनी. किती वाढल्या? त्याचे रील्स आहे तोच. रील्स आहे त्याची. आता एक 10 मिनिटं. त्यांनी सांगितलं काय सांगितलं? हाईट वाढते जा. ओके. आता मी भंडाऱ्याला, राधानगरीला, तू कुठून आहे? गडचिरोलीला. मी नाही सांगायला गेले, सांगत येते मी त्यांना सांगायला गेले की तिकडे जाऊन असं सांगा माझा रिझल्ट आहे. सांगण्याचा हेतू म्हणजे काय, एक 10 मिनिटात इन्फॉर्मेशन सांगते. हाईट कशी वाढते, काय वाढतं, नेमकं काय आपण देतो. लक्षात आलं का? नेमकं मी काय देणार आहे. सगळे म्हणतात की 18 वर्षानंतर हाईट वाढत नाही, पण प्रयत्न केल्यावर नाही वाढत असं मेन्शन आहे कुठे? लिहिले का? मी प्रयत्न केला, मला यश आलं. सांगण्याचा हेतू मी तुम्हाला सांगते. जवळजवळ 8 वर्ष झालं क्लिनिक. 8 वर्ष झालं. किती? हेच 8 वर्षामध्ये असता तर कुठं असता? हेच 8 वर्षामध्ये तुम्ही इथं आला असता. आता कुठे असता? जॉबला. वर्दीत असता? बॉर्डरवरती असते का अशी गन घेऊन? नक्की का नाही? नाही काय? होय का नाही? बोलत राहायचं. ती इंजेक्शन घ्या जावा बसा असं काही नाही. इथं बोलायची ट्रीटमेंट आहे. ओके. सांगण्याचा हेतू म्हणजे पुरावा गोळा करण्यातच 8 वर्ष गेलं. हेच आधी टाकलं असतं तर बरं झालं असतं. असं किती वर्षापासून बघते? कडी लाव जरा दरवाजाला. 4 वर्षापासून डॉक्टर बघत. डॉक्टर मीडियम 4 वर्षापासून डॉक्टर ऑनलाईन आहेत की भरपूर? मी ऑनलाईन वाल्यांना नावं ठेवत नाही. मला माझ्या ह्याच्यामध्ये कोणाला जे असेल ते असेल, त्यांचं बोलायला पण नको, हे पण काय त्यांचं असेल. ऍटलिस्ट तुम्ही प्रयत्न करता. माझ्याकडे येणाऱ्या लोकांचा विषय कसा असतोय, हाईट वाढू दे नाही तर नाही वाढू दे, प्रयत्न करणं गरजेचं असते. मॅडम ह्या वयात प्रयत्न करतात, तू ह्या योग्य वयात आलायस. तुम्ही सर किती वय आहे तुमचं? 28 वयात प्रयत्न करता. सांगण्याचा हेतू म्हणजे मी एक माझं भाग्य का समजतो सांगा. आर्मी भरती, पोलीस भरती, शेतकऱ्यांची मुलं ज्यांची हाईट कमी आहे, काय ज्यांची हाईट कमी आहे, अशा विचाराची दुसऱ्यांचं कल्याण करणारे माझ्याकडे येतात. ओके. म्हणजे तुम्ही माझ्यासारखं कुठं तर दुसऱ्यांचं कल्याण व्हावं म्हणून आलाय का नाही. एक वर्दी म्हणजे एक फॅमिली सेट. हाईट वाढली म्हणजे स्टेटस थोडासा वाढला, चांगले कपडे, चांगली पर्सनॅलिटी, चांगले ड्रेस घालायला मिळाले. ओके. सांगण्याचा हेतू म्हणजे हाईट वाढवण्याची सगळ्यात महत्वाचा आत्मविश्वास लागतोय, सेल्फ कॉन्फिडन्स. काकांनी सांगितलं, दादानी सांगितलं, रील्स व्हायरल झाल्या म्हणून मी देत नाही. 8 वर्षामध्ये कशी सुरुवात झाली हे पण तुम्हाला सांगतो. आपला आयुर्वेदिक दवाखाना 8 वर्ष झाला आहे. फक्त 7 दिवसाची, 8 दिवसाची, 15 दिवसाची ट्रीटमेंट पोरं घेऊन जायचे. मुलं काय म्हणायची की मॅडम आम्हाला मेडिसिन पाहिजे, आर्मीत पुढे जायचंय. जी की 16 अशा लेवलची, 16, 17, 18 वर्षाची यायची. आर्मीत जायचं, हाईट वाढायचे. दुसऱ्यांदा देतोय, तिसऱ्यांदा देतोय, चौथ्यांदा देतोय, हाईट वाढवायच्या, हाईट वाढवायच्या. 100% वाढत्या. पण किती वाढत्या, कालावधी वाढत्या ह्याचा मला कधीच अंदाज आला नाही. लक्षात आलं का? हा अंदाज मेन महत्वाचा. मी काय केलं, मार्चला भरती होते, डिसेंबर मध्ये लई संख्या आली येण्याचं. मी पोरांना काय म्हटलं की मी डेमो करतो. मीच एक पोस्ट टाकली, आर्मी भरती, पोलीस भरती, शेतकऱ्यांची मुलं, हाईट कमी आहे, संपर्क साधा. संपर्क साधा म्हटलं. ऍट अ टाइम माझ्याकडं 5000 लोक आले. मला समजायचंच बंद झालं. मीच डिलीट केली पोस्ट, कारण माझी काही कंपनी नाही, माझ्याकडे शॉर्टच फॉर्म्युला आहे.
मी बनवतो, मी डाएट बनवतो, त्याच्या म्हणजे भरपूर प्रकारच्या म्हणजे हाईटशी रिलेटेड सगळेच कंटेंट ऍड केलेत, मी ठेवलेलेच नाही. फक्त मला वयाची आठ नाही इच्छाशक्ती पाहिजे हाईट वाढवायची. हा एक मुद्दा माझ्यासाठी बास होते. माझी जशी इच्छाशक्ती आहे तशी तुमची पाहिजे. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जमाना आहे. माझ्या हातामध्ये हे कायम मॅग्नेट असतं. हे मॅग्नेट शोधत होतो म्हणून मला वेळ झाला. प्रत्येक ड्रावरला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा नियम. हिथं जर ठरवूनच आलाय हाईट वाढत्या तर 1,00,000% हिथून वाढणार. डोक्यामध्ये ट्रायच करत असाल तर हे कधी चिकटणार. लव चंबुक एकमेकाला चिकटते का? परफेक्ट निर्णय असेल वर्दीच पाहिजे, हाईटच वाढवायचे तरच हे टिकणार, नाहीतर काही उपयोग नाही. निगेटिव्ह थिंकिंग वाल्याला मी उभा पण करून घेत नाही, हे पण तुम्हाला सांगतो. मग आज फक्त भरतीच्या पोरांमुळे मी सक्सेसफुल आहे का ते पण सांगते. मुलं आलीत, मुलं काय म्हटलीत की मॅडम आम्हाला मार्चपर्यंत हाईट वाढवून पाहिजे. मी म्हटलं मी मार्चपर्यंत हाईटपर्यंत वाढवून देतो, पण मी रेशो सांगत नाही. वाढेल तेवढी वाढेल. मुलं काय म्हटलीत माहितीये का ह्या शब्दावर, मॅडम वाढू दे नाही तर नाही वाढू दे, ही नाही भरती झाली तर पुढची भरती आहे. म्हणजे हिथं मला शिकायला मिळालं त्यांच्याकडून की स्वतःची समोर व्यक्ती सांगते हाईट वाढत नाही तरी पण द्या म्हणून सांगताय. म्हणजे हाईट बसत नाही तरी पण किती वर्ष प्रॅक्टिस करताय? 4-4, 5-5. विदाउट भरतीचं कोण आहे आता? हा स्टुडंट. भरती करणार नाही तरी पण घ्यायचंय, भरती करणार नाही तरी पण घ्यायचंय. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे तुमची उंचीच बसत नाही तरी पण 4 वर्ष 5 वर्ष सकाळी उठून प्रॅक्टिस करशील? जमेल तुम्हाला? नाही जमत. उठायचा नॉट अ जोक, नॉट अ जोक. उठायचा नॉट अ जोक. तुमचं टार्गेट सुद्धा माहित नाही, ऍटलिस्ट प्रयत्न करताय. तुम्हाला माहितीये का प्रयत्न करताय? का प्रयत्न करताय? विश्वास आहे, जिद्द आहे, कॉन्फिडन्स आहे, आग आहे. हेच महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या गोष्टी पाहिजे. ठीक आहे. पोरांना मी काय म्हटलं, 3 महिन्याचा कोर्स करतो, वाढेल तेवढी वाढेल. आयुर्वेदामध्ये कमीत कमी 90 दिवस ट्रीटमेंट घेतली जाते. म्हणजे त्याच्यापेक्षा पण लॉंग घेतात, पण गुण याला तेवढा वेळ लागतो. पोरांना काय म्हटलं, 1 महिन्याचं ट्रीटमेंट बघूया, हाईट वाढू दे नाहीतर नाही वाढू दे, देताना मी 1च महिन्याचं देत असतो. या बघा तुमचं काय चुकतंय, माझं काय चुकतंय, करेक्शन करूया आणि ठरवूया. मी अजून म्हणत नाही मी परफेक्टच आहे, माझं 100%च आहे. मी अजून सांगतो मी प्रयत्नच करतोय. लक्षात आहे. आणि तुम्ही पण प्रयत्न करताय, पण मला यश येते. ओके. लांब एवढ्या डोळ्यात आशा ठेवून आलाय. 400 किलोमीटर, 600 किलोमीटर, 500 किलोमीटर. शेजारच्या दवाखान्यात कोण जात नाही गुण येत नाही म्हणून. हेच डॉक्टर तेच डॉक्टर आपण करतो माहितीये. तुम्ही तर किती डोळ्यात विश्वास ठेवून येतो. सांगण्याचा हेतू म्हणजे काय की बाबा मी जेवढं प्रामाणिकपणे देतोय तेवढं तुम्ही प्रामाणिकपणे घेतलंच पाहिजे. मी छडी मारून हाईट वाढवून घेणार सेकंड डोसला, हे पण तुम्हाला सांगतो. मग मी डेमो केला. 1, 2, 3, 4 लोकांना दिलं. ह्यांना 1 महिन्याचा डेमो केला. ह्यांनी काय म्हटले की मॅडम माझे अर्धा सेंटीमीटर वाढले. ऐकायचा, इथंच रिझल्ट आहे. गुरुमंत्र आहे हाईट वाढायचा. घेतला तो जिंकला. ह्याला 1 महिन्याचं दिलं. हा काय म्हटला, मॅडम माझी अर्धा सेंटीमीटर 1 वाढली. ह्याला विचारलं, हा म्हटला माझी 1.5 सेंटीमीटर वाढली. चौथा मेंबर म्हटला वाढल्यासारखं वाटतंय खरं काय समजना झालंय. मी म्हटलं असं का, तू काय विचार करतोस? नाही मॅडम मी असंच वाढते का बघायसाठी आलो होतो. मी म्हटलं का तसं? तर नाही तुमच्या रील्स व्हायरल झालेल्या. खरं आमच्या घरातले सगळेजण म्हणत होते मॅडमने तुला गंडवलं, फसवलं. 18 वर्षानंतर हाईट वाढतच नाही, पिरियड झाले की हाईट वाढत नाही, असं झाले की हाईट वाढत नाही. दुधा मनस्थिती झाला, दुसऱ्यांचा ऐकणारा झाला. घरातल्याला एवढीच काळजी होती तरी पोरग प्रयत्न करते. त्याला का अडवायचं? प्रयत्न करतोय. मग बनत बसायचं आमच्या अपेक्षाप्रमाणे तू केलं नाही. त्याचं मन कशात आहे ना ते करू दे. मेंटली सपोर्ट घरचा खूप महत्वाचा असतो. ओके. ज्यांच्या घरची मेंटली सपोर्ट आहे ते किती पुढे जातात बघा. जातात का नाही? हाईट वाढू दे नाही तर नाही वाढू दे, त्यानं प्रयत्न करणं गरजेचं असतं. मग मी काय केलं, चौथ्या मेंबरला द्यायचंच बंद केलं. तू घेऊच नकोस, माझा रिझल्ट आहे. त्याने जर व्यवस्थित नाही घेतलं तर तो काय सांगणार, मी मॅडमांचा शेक घेतलेला, अशा प्रकारचे शेक आहे, कुठं मला रिझल्ट आला, असं कुठं काय नसते. ओके. 1.5 वाल्यावर फोकस केला. 1.5 वाला काय म्हटला, मॅडम हाईट मला सगळ्यात महत्वाचं काय पण करून तुम्ही हाईट वाढवून द्या. एकतर झेंडा घेऊनच येणार नाही तर गुंडळून येणार, हे माझं स्वप्न आहे. ह्याच्यावर जास्त फोकस केला. हा पोलीस भरतीवाला आणि कंबाईनवाला होता. करतो खरं मागे पुढं, पण स्वप्न तेच तिघांचे. मग 3 लोकांना द्यायला फोकस केला. अशा विचार ज्याला गरज आहे त्यालाच देऊया ना.
ज्याला गरज आहे त्याला गरजच नाही असाच घ्यायला लागलाय त्याच्यापेक्षा तू घेऊच नकोस. असा बी तुला काय फरक पडत नाही, तसा बी तुला काय फरक पडणार नाही. सांगण्याचा हेतू मग मला 3 महिन्यानंतर समजलं 1.5, 2.5, 3.5, 4.5 सेंटीमीटर हाईट वाढते. 1च महिन्याचं देत असतोय. तुम्ही बघा रील्स वरती जास्त वेटिंग असल्यामुळे कॉल प्रत्येकाचेच रिसिव्ह करता येणं झालं. मी तर काय करू शकत नाही. मी अशाच रील्स टाकल्या, त्या झाल्या व्हायरल. पण त्या इतक्या व्हायरल होईल हे मला अंदाज नव्हता. मी क्लिअर सांगतो. ओके, सांगण्याचा हेतू म्हणजे काय की बाबा विश्वास पाहिजे. घरी जावा तुमच्या, माझा फोटो डिलीट मारा. तुम्ही घरी जायचं. सर 2 मिनिटं. घरी जायचं, पट्टी घ्यायची चांगल्या ठिकाणी, पट्टी घ्यायची, घरी टिकमार करायची, दिसेल असं टिकमार करायची नाही, यायचं खाली. हे तिरकं होतं खाली. इथं मॅडम किती तारीख आहे सांगा? 24/9, 24/10, 24/11 आहे. 2 महिन्यामध्ये माझी जवळजवळ 2.5 म्हणजे 2 सेंटीमीटर क्रॉस हाईट सर केल्याशिवाय पर्यायच नाही. माझं आहे. माझी एकेकाळी 54 होती, 59 झाल्या. मी स्ट्रेच असं ताडासन मध्ये उभारतो बघा. जेवढं तुमच्याशी बोलताना थोड्या वेळात तेवढं उभा राहील. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझं टार्गेट 10 महिन्यापर्यंत एवढं आहे. नाही होणार हे मला पण माहिती आहे, कारण टार्गेटने मी उंच ठेवत असतोय. नाही जर झालं तर पुढच्या दिवाळीत होणार आहे. मी स्वतःला समजावले. डाएट घेतो, शेक घेतो, पण सगळ्यात महत्वाचं काय, मला वर्कआउट करायला वेळच मिळत नसतो, टाइम नसतो. एवढं नाही झालं तर एवढं होणार आहे. 100% सिलेबस वाचताय का नाही? 100% त्याच्यातलं पडतंय. उच्चार एवढे ठेवायचे, उच्च सूर्यासारखं, तर कुठं तर वरती जाणार. ह्या युगात टिकायचं असेल तर मेला की गेला, घाबरला की गेला. घरी जायचं, चांगल्या ठिकाणी टिकमार करायचं. रोज दिसेल असं उठल्या उठल्या, रात्री झोपताना दिसलं की काय करायचं तुम्ही की पट्टी घ्यायची. सकाळी उठल्या उठल्या, दिवसभरात लाखो विचार येत असतात, करोड विचार येत असतात सेकंदाला. त्याला काय गणित? दिसेल असं की जाणीव राहू दे मला हाईट वाढवायची आहे, परत जाणीव राहू दे की माझी हाईट एवढी एवढी आणि माझं टार्गेट एवढं आहे, हे कम्प्लीट आहे. जन्माला येईपर्यंत लास्ट मुवमेंट पर्यंत स्वतःला 3च महिने देणार आहे झुकून, आणि मला त्याच्यात हाईट वाढवा. मग जन्माला येईपर्यंत स्वतःला 3 महिने देऊ शकत नाही. तुमचं काय चुकतंय? गोळा टॉप, रनिंग टॉप, हाईटशी रिलेटेड स्ट्रेचिंग सुद्धा करत नाही. सांगण्याचा हेतू म्हणजे काय की हे जर प्लॅन केलं तर कुठंतरी यशस्वी. मोठे लोक, राजकीय लोक सुद्धा प्लॅन करतात, योजना आखतात. योजना अशी, ती योजना सिलेबस असतात नाही. मला सांगा, मोदीजी जन्माला आल्या प्राईम मिनिस्टर होते, का झाले? कशाने झाले? विचारावर झाले की नाही? विचार थिंकिंग. ते म्हटले असते मी चहाची एजन्सीज काढतो, तर काय करत होते मोदीजी? चहा. आणि अंबानी काय करत होते? पेट्रोल पंप. सगळ्यांना माहिती आहे. मग तेच डोळे आहे, तेच रक्त आहे ना, मग काय वेगळं आहे? ते जाऊ दे. तुमचं एका जागेसाठी किती फॉर्म असतात? 100. ठीक आहे, 100 पकडूया. मग 100 मधलं एकालाच का सिलेक्शन केलं जातं? एकालाच खांद्यावर घ्यायचं आणि एकाला डीजे नाचवायचा का सांगा? तेच डोळे, तेच पुस्तक काय त्याचं काय वेगळं करतोय सांगा? काय वेगळं करलं? काय केलं वेगळं? ते पुस्तक आहे, तेच आहे सगळं, तेच मेंदू आहे, तेच रक्त आहे, तेच आहे, तेच जेवण जेवतोय. काय वेगळं करतोय? यस. आता सगळ्यात बोलतो सगळ्यांपेक्षा वेगळा अभ्यास नव्हतं, स्वतःवरती ठाम विश्वासच आहे. करायचंच आहे. करायचं म्हणजे करायचं. जन्माला आलेले निगेटिव्ह झाले आपण. कोण निगेटिव्ह करतोय? तुम्ही स्वतः करताय. समाज करतोय. हिथं का बसलाय, तिथं का बसलाय, ते का केलं, हे का केलं, हे चालू होतं की नाही सांगा? हे आम्ही वर्ग आहे. आम्हाला कोणतर आणून देईल, नवरा देईल, भाव देईल, करून घालेल ना आम्हाला. तुम्हाला कोण करून घालणार आहे? शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं. 8 दिवस घरी गावात बसा, कुठे तर असंच बसायचं, काय करायचं नाही. मोबाईल घ्यायचा, तुम्हाला गाव सगळं नावं ठेवणार. हे बघा वेड लागलं इथं बसलं, हे बघा वेड लागलं इथं. आई वडील सुद्धा आपल्या प्रॉब्लेम पोरांचा भरती करणारे काय प्रॉब्लेम आहे की नाही? आपल्या आई वडिलांना लय अपेक्षा ढिगभर. मग मी आतमध्ये कोणाला घेत नाही, बोलतो मी त्यांना, बोलणारच. हे करा, ते करा, ते करा. मग पाहिजे ते त्यांना द्या की. आता येणारे पण म्हणते मॅडम गरीब परिस्थिती आहे. अहो तुम्ही बदला ना, त्यांनी नाही बदलली, तुम्ही बदलला, द्या ना मग पोराला. मोठे लोकांच्यात बघा, आमच्याकडे सगळंच आहे, सगळंच आहे. सगळं असतं की नाही त्यांच्याकडे? हंतरून बघून पाय पसरा. ऑलरेडी त्यांना एवढं हंतरून दिलेलं असते की पाय पसरण्या जागा असत्या, लोळतो तो. प्लस आपल्यात काय असेल,
हंतरून बघून आकडा किती आकडायचं आपण. तुम्ही जरा हंतरून वाढवून दिलं की मेंटली स्टॉप. बघा लग्न झालेले जास्त रिझल्ट येतात आता एक्झाम मध्ये, येतात का नाही? कारण समाधानी असतात. सासरकडून सपोर्ट, माहेरकडून सपोर्ट असतो की नाही. सगळ्यात महत्वाचं सांगणं, मेंटली सपोर्ट महत्वाचा असतो. उगाच मुली पळून जात नाहीत. मुलं व्यसनात येतात का? कोण त्याच्यावर लिहिलेलं असतं कॅन्सर होणार तरी पण तंबाखू खातात, सिगरेट ओढतात. का ओढतात? स्ट्रेस लेवल सहन होत नाही. ह्या गोष्टी हाईट वाढवण्यासाठी तितकाच मत. आत्ता गेला ऍक्सिडेंट झाला, मीच इथं बसलो, थोड्या वेळात हार्ट अटॅक आला, काय करणार आहे? काय जीवन, काय स्ट्रेस लिहून घ्यायचं आहे? जे टार्गेट आहे ना फोकस करायचं. ह्याच्यात नाही यश मिळालं तर दुसऱ्या कशात मिळणार आहे? फक्त प्रामाणिक आणि कर्म, मी ह्याच्यावरच उभा. हे पण तुम्हाला सांगतो, पैसे कमवणे जर हा येतो असता, एका रात्रीत बसून करोडपती आहे. फॉर्म्युले माझे टेस्टेड आहेत, कोणीही कॉपी करू शकत नाही. ओके, घेऊन गेला तर रिझल्ट नाही. अमेरिकेला, इंग्लंडला, फॉरेनला, ऑस्ट्रेलियाला जातात. ओके, एअरपोर्टला का अडवत नाहीत? मग बघितलं ना तुम्ही माझं बाहेरच्या देशात गेलेलं, बघितलंय का नाही? बघितलंय ना. मग तिथं का अडवत नाही? असंच घेऊन जावा, रिझल्ट येतो का बघा? येणारच नाही. विदाउट लेक्चर, विदाउट काउन्सिलिंग शिवाय माझे रिझल्ट आलेले नाहीत. आणि सगळ्यात महत्वाची, सगळ्यांची माफी मागतो, गैरसोय होत्या मान्य आहे, पण सगळ्यात महत्वाची, मला एवढा रिस्पॉन्स मिळेल हे खरंच माहित नव्हतं. मला सकाळचे सगळ्यांचे पेमेंट भागवावं लागतं. रिझल्ट आहे जर ते इन्व्हेस्टमेंट किती असेल? असणार की नाही? थोडासा वेळ द्यावा लागतोय मला त्याला कसं. आणि दिवसभर मी संध्याकाळी 11 पर्यंत मला बोलावंच लागतं. झोप पण तितकंच घेणं गरजेचं आहे. ओके, पोरांचं पण बघणं तितकंच गरजेचं आहे. थोडे दिवस वेळ द्या, सगळं मी सेटलमेंट करणार आहे, काय प्रॉब्लेम नाही. ओके, सांगण्याचा हेतू म्हणजे की बी फ्रँकली, घेतलंच पाहिजे आणि केलंच पाहिजे. ओके, घेतलंच पाहिजे आणि केलंच पाहिजे. फक्त बोलू नका, फक्त बसा. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात आलं की काय गोष्टी महत्वाच्या असतात त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. पूर्णपणे नॅचरल आहे, आयुर्वेदिक आहे, कुठल्याही कसल्याही प्रकारचा साईड इफेक्ट ह्याच्या आधी किंवा ह्याच्या नंतर होणार नाही. साईड इफेक्ट वाले कधी सोशल मीडियाला देत नाहीत, मी स्वतःहून घेत असते. हा माझा शेक बनवलाय मी. ओके, माझ्याकडे येणारे नशीब समजतो की देश सेवा करणारे पोरं जातात. लक्षात आलं? हा, सगळ्यात महत्वाची. आता तुम्ही काय म्हणशीला, मॅडम 6 महिने घेतो, 6 सेंटीमीटर वाढवून द्या, तसं शक्य आहे? शक्य आहे का? थोडासा वेळ लागेल पण होईल. 3 महिन्यामध्ये कोर्स नंतर थोडा वेळ विशिष्ट कालावधी बॉडीला रेस्ट देतो. रेस्ट दिल्यानंतर मग परत प्रोसेस चालू होते. 6 महिन्यामध्ये 6 सेंटीमीटर एका मुलगीची वाढल्या, तुम्ही बघू शकता. युट्यूब चॅनेलला बघा, युट्यूब चॅनेलला मी सगळे व्हिडिओ अपलोड केले, फक्त जाऊन बघा व्यवस्थित. हीच माहिती आहे, हीच आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, वयाची काय अट नाही. काय शंका असेल तर एक एक करून मला बिनधास्त विचारा. मी टाइमपासासाठी आलं तर 4था मेंबर तुम्हाला जर बनायचं नसेल तर आत्ताच जाऊ शकते. मी देणार नाही. जगातला एकमेव डॉक्टर असेल की पेशंट घ्यायला लागलं मी देत नाही. रात्री तसंच झालं, मला एका दोघांना द्यायचं नव्हतं. कारण मी ज्या वेळेला लेक्चर देत होतो, मी ज्यावेळेला काउन्सिलिंग करत होतो, तो सारखा खुणवत होता. म्हणजे त्याचं झालं की ही काय शानपणा सांगते. मी शानपणा सांगत नाही. मुलं कुठेतरी डोळ्यात आशा घेऊन आल्यात, आशेचं किरण घेऊन आल्यात. ते किरण मी कधीच विझवून देणार नाही, हे पण तुम्हाला सांगतो. दिलं ना, मला नरकात सुद्धा जागायला मी मिळणार नाही. कारण का एवढे एफर्ट्स मी देतोय ना, माझे आतडे लास्ट मोमेंटला असे वाढलेले जाणवतात. हे पण मी तुम्हाला सांगतो. मला लास्ट 1 वर्ष झालं जेवायला पण मिळत नाही. हा, भरतीपर्यंत ठीक आहे, एकदा व्यवस्थित झालं की सगळं व्यवस्थित रुटीन करणार आहे. ओके, काय शंका असेल तर बिंदास विचारा. मी 3दा ऍडमिट होतो म्हणजे भरतीला नाही का. हा, आता तुम्हाला 0.5 म्हणजे अर्धा कटला होता. तर इथे म्हणजे 1 आता सेंटीमीटर. मग मी तेच सांगितलं. आर्मीचं कोण आहे? तो आर्मीवाला जरासं जॉकेट काढ. हा कसा उभारतो बघा, पोरं छान आर्मीची उभारतात. छाती फुगून ताट उभारून दाखव. पोलीसवाले ना तुम्ही, पोलीसवाल्यांना जरा टेक्निक ते माहितच नसते. जरासं उभारून दाखव. कधीच नाही.